बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी परतीच्या सरी. प्रकरण 4. रघु रूमवर आला. विनोद तयारी करून बसलेला. दादा चल पटकन, गाडी निघून जाईल. रघु येताच तो बोलला, विनोद जाऊ ना उद्या सकाळी. नाही दादा, रात्रीच निघू. अरे हवं तर सकाळी लवकर निघू, ऐक ना. रघु विनवणी करीत म्हणाला, पण विनोद पडे त्याचा विरोध मावळला. तो रात्रीच निघाला. तृप्ती, किरण, दीपक, युवराज ही रात्रीच निघाले. तृप्तीनं सावीस बोलावलं, पण सावीनं स्नेहाचं नाव दाखवत सकाळी निघणार सांगितलं. सावी चल ना सोबत. अवनी तिला हळूच म्हणाली. अवनी ऐक, चव्हाणला मी सकाळी सांगितलंय. सावी हळूच तिच्या कानात पुटपुटली. अगं पण आमच्यासोबत तेही येणार असं विनोद बोललाय किरणजवळ. बहुतेक चव्हाण विनोदला तुमच्यासोबत पाठवेल व तो थांबेल. अरे वा, या मग दोघे सकाळी. अवनी हसली, पण हळूच. सारे गेले. सकाळी सावी निघाली, पण एकटीच. रघुला विनोदनं थांबूच दिलं नाही की रघुलाच विनोदला सोडून थांबता आलं नाही की नशीब. सावीनं रडतच एकटीनं प्रवास केला. पेपर चांगले गेल्याचा, घरी जाण्याचा, सोबत जाण्याचा सारा आनंद आस्वाद वाहून गेला. मृगसरी, आषाढ सरी, श्रावण सरी आस्वाद संपल्या. निकाल घेण्यास जाण्याचं पत्र आलं. येणार नाही असं तिला वाटत असल्यानं तिनं तृप्तीच्या पत्राला आधीच उत्तर देत तारीख ठरवलेली. रघुची तारीख 2 दिवस उशिराची. पुन्हा चुकामुक, पुन्हा भेट होणे नाही. रघुचं डीएड झालं आणि तो परतला. 3 वर्षांपूर्वी नवीनच उघडल्या गावातील चेतना हायस्कूलमध्ये त्याला बोलावलं. रघुही आनंदानं हजर झाला. पगार नसला तरी अनुदान येईलच म्हणून गावातल्या गावात अनुभव येईल म्हणून रघु जाऊ लागला. सोबत असताना वडाजवळ पाराशेजारी नागपूरला शिकलेल्या मोटार रिवाइंडिंगचं कामही सुरू केलं. सकाळी 10 पावे तो व रात्री तो हे काम करू लागला. त्यामुळे विनोदलाही वर्षभर पैसे पाठवता आले. वर्षभर सारा पसारा तो व तात्या सांभाळू लागले. विनोद डीएड होऊन आला आणि तात्यांच्या मनात वेगळंच भूत भोरं उठलं. तात्या व सदा चव्हाण सख्खे भाऊ. सदा चव्हाण मोठे व तात्या लहान. त्यात तात्यांना पोलिओ झालेला. आई वडील वारले आणि सदानं तात्यांचे फार हाल केले. जमिनीचे 2 हिस्से करत तात्यास हिस्सा दिला, पण वडलोपार्जित रोकड पैसा सोनं नाणं सारं हडप केलं. तात्याचं लग्न देखील बाकी. सदानं आधीच नियतीने उघडं केलेल्या तात्यास पुरतं उघडं केलं. सदा चव्हाणानं नंतर शिल्लकीच्या पैशातून बागायत करत प्रगती केली. तात्यानं नंतर लग्न केलं आणि मग हळूहळू संसार वाढवला. भावाने आपण लहान व अपंग म्हणून जो अन्याय केला त्याची खोज तात्यांच्या मनात कायम राहिली. विनोदही नेमका लहान व त्यात आपल्यासारखाच अपंग म्हणून रघुही विनोदला तसंच वागवेल की काय म्हणून तात्याने आपण हयात आहोत तोवरच विनोदची व्यवस्थित घडी बसवूयात असा चंगच बांधला. म्हणून पत्नी गेल्यानंतर रघुला डीएडला पाठवताच नंतर विनोदलाही त्याने डीएडला पाठवलं. विनोद डीएड करून आला तो रघु गावातल्या चेतना हायस्कूलात लागलेला. विनोद येताच रघुने चहाचं टपरही सुरू केलं. 98-99 साली भरतीच झाली नाही, पण चेतना हायस्कूलला अनुदान आलं. अनुदान येताच संस्था चालकांनी डोनेशनची मागणी केली. भाव वधारले. जो जास्त देईल त्याचं काम. तात्यांनाही रघुसाठी निरोप आला. तो पावे तो तात्याच्या डोक्यातील किडा पूर्ण मेंदू पोखरत होता. सदाभाऊ व रघु ही जोडी तर रमण चव्हाण व विनोद ही जोडी फोडायची. अनुभव आलाय त्यातून बोध घेत दुरुस्ती करायची. रघु, आपण हवं तर डोनेशन देऊ, पण तुझ्यासाठी नाही तर विनोदच्या कामासाठी. पोरा, तुझ्या जागेवर आपण विनोदला लावू. तू धडधाकट व हुशारी आहेस.
तू नंतर जिल्हा परिषदेलाही लागशील किंवा नाहीच लागला तरी शेतीवर रिवाइंडिंगचं काम यातही पोट भरू शकशील. पण माझा विनोद अपंग आहे. तात्या चालेल, विनोदसाठी विचारून पाहू, ते होकार देतीलच. तात्या व रघु संस्था चालकास भेटले. रमण तात्या, मला अजून बदल करता येईल, हरकत नाही, पण माझा सल्ला ऐका. विनोद दिव्यांगाच्या मेरिटमध्ये जिल्हा परिषद सहज लागेल. आमच्या संस्थेत आता रघुचं काम करा तुम्ही. आबासाहेब, माझा रघु कुठेही लागेल वा सहज पोट भरेल, पण माझा विनोद गावातच माझ्या नजरेसमोर हवा, म्हणून विनोदचंच काम करा. तात्या निग्रहानं ठासून म्हणाले, झालं, ठरलं. रघुऐवजी विनोद चेतना हायस्कुलात शिक्षक म्हणून लागला. पण डोनेशन होतं कुठं? रघु व तात्यांनी सहज आवांकडं निम्मी शेती गहाण ठेवली. पैशाला व्याज नाही, मात्र शेतीचं उत्पन्न सहज आबांनीच घ्यायचं. विनोद जाऊ लागला. रघु आता शेडवर पूर्ण वेळ थांबत रिवाइंडिंगचं काम व चहाचं टपरं पाहू लागला. विनोदची जणू लॉटरीच लागली. घडी बसते असं वाटत असतानाच विनोदनं मोठी चूक केली. अनुदान झालं तरी बरेच प्रोसेस बाकी होते. त्यात पगार सुरू झाले नाहीत. अप्रुव्हलसाठी आणखी तगादा सुरू झाला. तेवढे द्यायलाही पैसे नव्हते. रघु जुगाड करीत होता. तोवर विनोदनं वेगळंच प्रकरण केलं. उन्हाळ्यात रघुच्या मोटारीचं काम वाढलं. त्याचवेळी बोरमळ्यात व आजूबाजूच्या परिसरात विहिरीवरच्या मोटारी चोरीला जाऊ लागल्या. आज याची गेली, उद्या त्याची. रघुला जळगावकडे असोद्याला काम निघालं. तो 3 दिवस गेला. विनोद वेगळ्याच फिराकमध्ये. मोटारी चोरणारे टार्गेट पोराने एकाच रात्रीत 4 मोटारी चोरल्या. पण ते एकदम कुठे विकायच्या हा पेच पडला. पण तोवर सारीकडं पसरलं होतं म्हणून घेणारे ही ना. पोराने विनोदला गाठलं. जे येईल त्यात तुलाही हिस्सा मिळेल. तू फक्त मोटारीतले तांब्याचे तार काढून दे. आधी तार तर विकू, मग बाकीचे पार्ट पाहू. पोरांचं सांगणं आणि विनोदचं ऐकणं. त्यानं मोटारी रात्री 10वीलाच घरात आणायला सांगितल्या. रघुकडं कायम मोटारी येत जात, त्यामुळे संशय येणार नाही हे पोरांना माहीत होतं. मोटारी आल्या. विनोद रात्री मोटार खोलत तार काढू लागला. दुसऱ्या रात्री सारे तांब्याचे तार त्यानं पोरांकडे दिले. पोरं विकायला घेऊन गेले. विनोद सकाळी शाळेत. तिसऱ्या दिवशी रघु आला. आल्या आल्या तो चिंतेत होता. तात्या मळ्यात गेलेले तर विनोद अजून शाळेतून आलेला नव्हता. रघुनं आधी चहा ठेवला व तो पिऊ लागला. तोच पोलीस गाडी सायरन वाजवत आली. त्याने रघुस दबोचलं व धाबलीचं घर खोलायला लावलं. घरात सर्व मोटारी खोलून पडलेल्या. रघुस एक शब्दही न बोलू देता पोरं बसल्या गाडीवर आणलं. रघु व पोरांच्या डोक्यावर खोललेल्या मोटारी दिल्या व मागून फटके देत सारं गाव फिरवलं. रघुला फटक्याच्या मारापेक्षाही गावात चोर म्हणून फिरवलं जाणं हा मार मनावर आघात करून गेला. रघुला पोरासमेत गाडीत टाकत शहाद्याला व तिथून धुळ्याला नेलं. रघु दादा, तू नव्हताच यात. आम्ही गुन्हा कबूल करून विनोदचं नाव घेतो, तू सुटशील. पण विनोद नोकरीत, त्यात अपंग म्हणून तात्याचा पुरता जीव. तो पोलिसांचा मार कसा सहन करेल? रघुनं पोरांना विनवलं. पोरं चुप्प राहिली. रघु पुरता गोवला गेला. तात्याही विनोदच्या प्रेमापोटी चुप्प राहिले. तात्याने फटके खाणाऱ्या रघुस पाहिलं होतं. तो क्षण आठवताच त्यांच्या काळजात सर्र होई. ते काठी घेत घरला विनोदला झोडपू लागले. मूर्खा, शुद्र मोहापायी रामासारख्या भावाला तू चोरीत गोवलंस. त्याला जिंदगीतून काढलंस तू. पण विनोद ही मार खात गप्प राही. एका महिन्यानंतर रघुला तात्याने सोडलंच. नंतर केस चालत राहिली. तात्यावर कर्ज होत राहिलं. त्यानंतर वर्षभर रघुचा रिवाइंडिंगचा धंदा बसला. चोर म्हणून लोक यायला कचरू लागले. पण अख्ख्या गावाला माहीत होतं रघु असलं पाप करणार नाही म्हणून. तरी आजूबाजूच्या खेड्यावर गिऱ्हाईक तुटलंच. या जखमेपेक्षाही मोठी जखम रघुला आत झाली. ती कधीच भरून निघणार नव्हती.
तो जळगावकडे कुणाला तरी शब्द देत मी लगेच परत येतो म्हणून सांगून आला, पण त्याला परतताच आलं नाही. रघूचा आधीचा कामाचा जोश, तेज सार सार हरपला. त्याला सावरायला 2 वर्ष गेले. तात्यानं सल्ला दिला गावातून, तात्या, मुलाचं लग्न करून टाक, सावरेल तो. तात्यांनाही हा सल्ला पटला. त्यांनी नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट साऱ्यांना कळवलं. वनिताचं स्थळ आलं. रघु वनितास पाहून आला. मुलीवालेही बोरमळ्यात येऊन पाहून गेले. जवळजवळ पक्क झालं, पण पक्क होता होताच पुन्हा फेर फिरला. चव्हाणाच्या मोठ्या हवेलीतून की काय मेक मारली गेली. तात्या, राठोड सर, रघु, विनोद, सजन पाटील सारे मुलीकडे गेले, पण तिथं त्यांचं एकदम थंड स्वागत झालं. हे पहा पाहुणे, आम्हाला मुलगी नोकरीवाल्यालाच द्यायची आहे. आम्हास मोठ्या मुलापेक्षा तुमचा लहान मुलगा पसंत आहे. मुलीकडील मंडळी बोलली व रघु जणू जागच्या जागी कापला गेला. पण आपलं बोलणं रघुबाबत झालं होतं ना. तात्या कळवळून बोलले, पाहुणे, ठरवलं तेव्हा तुमच्या थोरल्या मुलाचे प्रताप माहीत नव्हते आम्हास, तरी आम्ही उदार दिल्यानं तुमच्या घरात मुलगी द्यायला तयार आहोत ना. रघुनं मोठ्या मुलाचे प्रताप हे शब्द ऐकले. जणू आपल्यावर जळते निखारे पडत आहेत. तो हळूच उठला व बाहेर निघून गेला. विनोदच्या डोक्यावर टोपी चढवण्यात आली. नवीन कपडे, नारळ देण्यात आलं. विनोद व वनिताची नजरानजर झाली. विनोदची लाजेनं नजर झुकली, मग वनिताची. रघु व तात्यांनी राहिलेला मळा ही सजन पाटलाकडे गहाण ठेवला व लग्नाची तजवीज केली. कसं असतं ना, नोकरी तर छोकरी. रघु मोठा असला, कमवता असला, हरहुन्नरी असला तरी मागे त्यात चोरीचा धब्बा. रघुला आता घरात पाय ठेवायलाही लाज वाटे. तो चौकातल्या पाराजवळच्या शेडमध्येच मुक्काम ठोकू लागला. काम काम काम. विनोदचा पगार होताच. 4 महिन्यातच वनिताने विनोदला शहाद्यास खोली करायला लावली. गावात नोकरी असली तरी विनोद अपडाऊन करू लागला. रघुची ससेहोलपट सुरू झाली. लग्नाचा व केसचा खर्च यात उरलेल्या शेत गहाणी ठेवण्याचं धकलंच नाही. आणखी कर्ज घ्यावं लागलं होतं, तेच रघु फेडत राहिला. विनोद मात्र बदलला लगेच. पगाराचा 1 रुपयाही तो घरी देत नसे, म्हणून दरी वाढतच गेली. आपलं माणूस फिरलं तशा मृगसरी, आषाढसरी, श्रावणसरीही फिरल्या. कोणत्या अभायात विरल्या त्या. रघुच्या आयुष्याची ससे होलपट अजून वाढणार होती. आता तर कुठे सुरुवात होती. या ससे होलपटीत सावी कुठे होती. पंखा फिरतोय, आपल्याला आयुष्य फिरवतंय तसा. सलाईनमधलं औषध ठिबकतंय थेंबा थेंबानं. आपल्या उरल्या सुरल्या अशा टिपकून धुळीत मिळाव्यात तसं. तात्या निवांत पहुडलेले 3 दिवसांपासून सारा असह्य झालेला ताण विसरत. या वयात खरं तर ताण आपण उचलायलाच हवा होता. तो उचलतोही आपण, पण आपला खांदा अपुरा पडतोय. आणखी ज्यानं उचलायला हवा होता तो जाऊन बसलाय पावागड, अक्षरधाम. आधीच गेला की तात्या आले म्हणून गेला, त्याला व तिलाच माहीत. पोटात कालवा कालव उठली. त्याहीपेक्षा भुकेचा आगडोंब अधिक. कालपासून पोटात काहीच नाही. रघुनं खिशात हात घातला. नाहीतरी खिशात काय असणार हे त्याला माहीत होतं, तरी त्यानं रिकाम्या पाकिटाचे एक एक खण चाचपडले. कोरी नेहमीची 10ची नोट फक्त, 5-6 वर्षांपासून सांभाळलेली. त्यानं तात्यांच्या उघड्या पायावर चादर टाकली व तो दवाखान्याच्या बाहेरच्या टपऱ्यावर आला. तोही रात्रीचे 10 वाजले म्हणून आवरत निघायच्या तयारीत. तावड्यातले उरलेले 1-2 वडे कुत्र्यास फेकायच्या तयारीत. तोच एक वडा. रघुनं बाकड्यावर बसत हळूच आवाज दिला, गरम नाहीत? द्या जसा असेल तसा. कुत्र्यापुढे जाणारा वडा कागदाच्या रघुच्या हातावर आला. रघुनं आदाशा घत खाल्ला. घटाघटा पाणी घुटलं. पोटास तडक लागे पावेजो.
त्यानं तोंडावर हात फिरवत 10ची नोट दिली. राहू द्यात. टपऱ्यावाला एवढंच बोलला व निघाला. रघुनं 10ची कोरी नोट तशीच पाकिटात ठेवली. बाकड्यावर येऊन बसताच विचारचक्र पोटात वडा गेल्यानं तिरतिरीनं फिरायला लागलं. विनोद आपल्या आयुष्याशी मोठा विनोद करतोय. एक वेळ वनिताचं समजू शकतो आपण, पण विनोदनं असं वागावं याचंच मोठं दुःख. सकाळी आपणास गावात जाऊन काहीतरी करावं लागेल, पण त्यासाठी आता झोपावं लागेल, कारण 2 दिवसांपासून झोप नाहीच. तो बाकड्यावर आडवा झाला, पण झोपेनं फारकतच घेतली असावी. तात्या ओट्यावरून पडले. धावत पळत तात्यांना उचलत गाडीत टाकलं व दवाखान्यात आणलं. आपणास वाटलं विनोद सांभाळेल सारं, पण आपण पुन्हा पुन्हा त्या चुका का करतोय? शिकत का नाही आपण? खोटी आस लावून धरतो आपण. दादा, मी तर फिरायला निघालोय आजच. तू काहीतरी कर व दवाखान्यात दाखल कर तात्यांना. विनोद डोक्याला जबर मार बसलाय. डॉक्टर काही बाई सांगत आहेत. रक्तदाब, झटकान, बेशुद्ध तपासण्या करत आहेत. तू परत ये जिथं असतील तिथून. दादा, एवढ्या महिन्यात कधी नाही ते बाहेर आलोय, वनिता व टिपूस घेऊन. आता कसं शक्य आहे? काही नाही, डॉक्टर उगाच घाबरवतोय. तू कर या वेळेस मॅनेज. विनोद, परिस्थिती वेगळी आहे, तू परत ये. अहो, ठेवा फोन. यांचं नेहमीचंच आहे हे. कधी थोडं निघावं म्हटलं की काही ना काही खोडा घालणारच. जोराचा आवाज आणि त्यात टीव्हीचा आवाज. रघु काय समजायचं ते समजला. म्हणजे विनोद अजून घरीच आहे, रेल्वेत नाही. पण आता तो मिळेल त्या रेल्वेने निघेलच, कारण एक भाऊ आपल्या भावास पुरेपूर ओळखतो. त्यात रघुनं तर विनोदला पुरता ओळखला होताच. पहाटे पहाटे तात्याच्या हातापायात हालचाल जाणवायला लागली. तात्या, रघु, रघु आवाज देत होते. रघु झरपडत उठला. तात्यांना सूद आली म्हणून रघु नर्सकडे धावला. नर्सनं येत तात्यास पाहिलं. लगेच डॉक्टरांना बोलावलं. बाबा शुद्धीवर आलेत. तसा बराच धोका टळला आता, डॉक्टर बोलले व रघुस हायसं वाटलं. पण आता त्याची चिंता वाढली. त्या दिवशी घाई गडबडी जे आणलं होतं ते पहिल्या दिवशी काउंटरला जमा केलं होतं. आता 3-4 दिवसाचं बिल, औषधाचं बिल सारं फुगलंय. विनोद केव्हा येतो कोण भरोसा? त्याआधी आपल्यालाच गावाला जावं लागेल. तो बाहेर आला व नळावर त्यानं तोंड धुतलं. तात्या, मी घरी जाऊन येतो जरा. रघु, विनोद येईल तो पण. रघुनं तोंड फिरवत तात्यास खोटा धीर दिला. नर्सला सांगत 8च्या गाडीनं रघु बोरमाळ्यात परतला. पावसाळा असल्यानं मोठा रिवाइंडिंगचा धंदा ठप्प. त्यानं उधारीवाल्यांची यादी पाहिली. त्यात विनवण्या करून कोण कोण देऊ शकतो याची मनात चाचपणी केली. कारण आता पेरणी, खत, निंदणी, लागवड यातच शेतकरी तंगीत असल्यावर आपणास उधारी कोण देणार? रघु एकेकास भेटत जेवढे असतील तेवढे द्या म्हणून विनवू लागला. रघु, तुझं घेणं आहे मान्य, पण सीझनशिवाय आता कसं शक्य आहे ते? जो तो परवलीचं बोलत कटवू लागला. आबा, तात्या दवाखान्यात आहेत, नाहीतर मी तगादा लावलाच नसता. रघु रडकुंडीला येत समजावू लागला. दुपार कलाला लागली, पण जेमतेम 5-1 हजाराच्या आसपास रक्कम जमली. तो थकून वडाच्या पाराजवळील आपल्या शेडवर आला. काकाच्या हवेलीवर जावं मनात पक्क ठरवलं. तात्या भाऊ आहेत, अशावेळी काका नाही म्हणणार नाहीत, पण तात्यांना कळलं तर? रघु पुन्हा हताश झाला. पोटात तर काहीच नसल्यानं आतडे तुटत होते. समोर शाळा दिसली. राठोड सर ओट्यावर दिसताच आशेची लकीर त्याच्या चेहऱ्यावर उमटली. काकापेक्षा राठोड सरांनाच शब्द टाकूयात. तो उठला व तरातरा शाळेच्या आवारात प्रवेशचा झाला. अरे चव्हाण, ये. मी कालपासून तुलाच पाहतोय. शाळेत नवीन मॅडम आल्यात. तुमचं घर खाली आहे ना, त्यांना भाड्यानं लागणार आहे. राठोड सरच रघुस म्हणाले. राठोड सर, एक नड होती.
तात्या दवाखान्यात आहेत. थोडी पैशाची सोय होईल का? माझी उधारी आली की मी लगेच परत करेन. रघु राठोड सर काय सांगतायत ते ना ऐकताच म्हणाला. राठोडनं रघुच्या चेहऱ्याकडे पाहिलं. रया गेलेल्या व काकुलतीला आलेल्या रघुस पाहताच ते कळवळले. त्यांना विनोद चव्हाणाबाबत सारं माहीत होतं. किती लागणार आहेत माहीत नाही, पण तुर्तास 20 मिळाले तरी पाहता येईल. राठोडांनी खिशात होते तेवढे मोजत दिले. 10,000च्या आसपास आहेत. हे ठेव आणि सायंकाळी मी स्वतः येतो बाकी पैसे घेऊन. काळजी करू नकोस. राठोड म्हणाले आणि रघुच्या डोळ्यात घळाघळा थेंब तरारले. राठोडांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्यास ऑफिसकडे नेऊ लागले. कालच सावळे म्हणून नवीन मॅडम बदलीने आल्यात. त्यांना घर हवं भाड्यानं. सर खालीच आहे घर. त्यांना पटलं तर काहीच हरकत नाही आमची, रघु म्हणाला. आता या घडीला राठोड सर देवागत पावले याचाच त्याला आनंद झाला होता. एका मुलाला पाठवत राठोडांनी नवीन मॅडमना ऑफिसात बोलावलं. मॅडम या, हे रघु चव्हाण यांचं घर आहे. सर बोलले. तो रघुनं मॅडमकडे व मॅडमकडे रघुडं पाहिलं आणि दोघांना जोराचा धक्का बसला. पांढऱ्या कॉटनच्या स्वच्छ साडीत सावी सावळे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.